पहिले तिकडे आपल्याला रक्तदान करायचं आहे। आज 4 आगमन आहेत, ते कुठून कुठून निघणार आहेत ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा। तर आपण आता गणेश टॉकीज जवळ पोहोचलेलो आहे आणि आपल्याला 3 मूर्त्या समोर दिसतात आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल। मी गणेश जाटवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आज आलो चिंचपोकळीला पुन्हा एकदा। आज 4 तारीख आहे। तर आपल्याला पहिलं चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथं रक्तदान शिबिर आहे आज। तर पहिलं तिकडे आपल्याला रक्तदान करायचं आहे। त्याच्यानंतर मग आज 4 आगमन आहेत, ते कुठून कुठून निघणार आहेत ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतीलच। तर त्याआधी आपण ब्लड डोनेशनला जाऊया, म्हणजे रक्तदान शिबिरला। तर माझ्यासोबत रक्तदान शिबिरला मी एकटा नाही आहे, तर माझ्यासोबत सूरज पण आहे। सूरज, काय बोलशील? मजेत ना? तर तू पण येणार ना रक्तदान शिबिरला? रक्तदान हेच श्रेष्ठ दान, बरोबर का नाही? तर लास्ट टायमाला आम्ही मुंबईच्या राजाला रक्तदान केलं होतं दोघांनी डिसेंबरमध्ये। तर चिंचपोकळीच्या चिंतामणीला पण करणार आहोत। तर चला आता जास्त उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया। सो आता मंडपाच्या बाहेर आलेलो आहे आणि जस्ट रक्तदान केलेलं आहे। तर खूप छान वाटलं, पहिल्यांदा केलं चिंतामणीला रक्तदान, तर खूप भारी वाटलं। तर सूरजनी पण पहिल्यांदा वाटतं केलं आहे ना चिंतामणीला पहिल्यांदा? हां, कारण की मी दरवर्षी गणेश गल्लीत करत असतो डिसेंबरला असतं ते, पण फर्स्ट टाईम मी चिंतामणीला केलं। खूप छान वाटलं। आता इकडून आपल्याला जायचं आहे आगमनाला। तर 4 आगमन आहेत, ते आपण आज कवर करणार आहोत। तर चला आता बघूया कुठलं पहिलं आगमन निघते, मग ते आपण डायरेक्ट भेटूया। काय बोलतो? चला गणपती बाप्पा मोरया। आता मी आलो आहे कांबळे आर्ट्सकडे, जिथं आपण काल कोल्हापूरचा राजा निघाला होता त्याच कारखान्याजवळ आलो आहे आपण। आता इकडनं एक गणपती निघतो आहे सुरतचा। तर स्वरांजली ब्रॅस बँड आहे, जो लालबागच्या राजाला असतो। तर तेच मानवंदना मला वाटतं देतील इथे। तर पहिलं आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। चला मग आपण आतमध्ये जाऊया कांबळे आर्ट्स, संतोष दादा कांबळे यांच्या वर्कशॉपकडे जाऊया। इकडे ना बागवे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। चला इकडनं जाऊया।
स्वरांजली ब्रॅस बँड वगैरे आलेले आहेत, पथक वगैरे, पण आतमध्ये मूर्ती तुम्हाला दिसत असेल. सुरतचा गणपती आहे. आता थोड्याच वेळात आगमनाला सुरुवात होईल. आपण वेट करूया आगमन किती वाजता सुरू होईल. आता आपला सुरतचा विघ्नेश्वर निघतोय आणि स्वरांजली ब्रॅस बँड रेडी झालेले आहेत आणि आता मानवंदना देतात आहे सुरतच्या विघ्नेश्वरला. तर त्याला आता स्वरांजली ब्रॅस बँड मानवंदना देतील.
चला मित्रांनो, आता तुम्ही पहिला गणपती आजच्या दिवसातला पाहिला असेल, आगमन झालेलं आहे सुरतचा विघ्नेश्वर या गणपती बाप्पांचं आता आगमन इकडनं तो आता सुरतला रवाना होईल आणि आता आपल्याला दुसऱ्या गणपतीकडे जायचं आहे, म्हणजे आजचा दुसरा आगमन आहे तो आपल्याला जायचं आहे स्टुडिओ विजय आर खातू यांच्याकडे. तिकडनं आता एक गणपती निघतोय. चला मित्रांनो, आता आपण सुरतचा विघ्नेश्वर करून आपण आता डायरेक्ट आलो आहे बकरी अड्ड्याला, जिथे रेश्माताई खातू यांच्या वर्कशॉपपासून एक गणपती निघतोय सुरतचा. तर फायनली आम्ही चालत इथपर्यंत आलो आहे. आता बघू इकडे गणपती निघतोय, आजच्या दिवसातला दुसरा गणपती आहे. तर चला आता डायरेक्ट ताईच्या वर्कशॉपच्या इथे जाऊया. बरीच गर्दी झालेली आहे. विजय खातू स्टुडिओ सुरतचा विश्वराजा निघतो आता थोड्याच वेळात. तर दुसरी मूर्ती आहे सुरतची ही आजच्या दिवसातली. तर चला आता आपण मूर्ती आता थोड्याच वेळात निघत, आपण डायरेक्ट तिकडे जाऊया. सुरतचा विश्वराजा निघालेला आहे बघा बाहेर. आता इकडनं ट्रॉलीवर वगैरे बसवलेलं आहे आणि थोड्याच वेळात आता आगमन सुरुवात होईल आगमनाला आणि सुरतच्या दिशेने रवाना होईल. A few moments later. 2 गणपती कव्हर केले आजच्या दिवसातले. आता दुसरा गणपती होता तो सुरतचा विश्वराजा, तोही आता सुरतच्या दिशेने निघालेला आहे. आणि आता आपल्याला तिसरा गणपती करायचा परेल वर्कशॉपला कलागंधात तिकडे जायचं आपल्याला. सो आता चालत आता आम्ही परेल वर्कशॉपच्या दिशेने चाललो आहे. तर चला आता तो तिसरा गणपती आपण कव्हर करूया. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक नक्की द्या आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. चला मित्रांनो, आता गणपती निघाला आहे. मग आम्ही खूप घाईत होतो आणि पटकन टॅक्सी पकडली आहे. तर परेल वर्कशॉपच्या दिशेने चाललो आहे. तिसरा गणपती निघालेला आहे आजच्या दिवसातला. तर चला पटकन जाऊ परेल वर्कशॉपला भेटूया. चला
आता आपण सुरतच्या तिसरा गणपती करायला आलो आहे आणि तिसरं आगमन आहे आता सुरतचा मल्हारी परेल वर्कशॉपपासून आता निघतोय तो. पब्लिक पण भरपूर झालेली आहे. आतुरता 15 अगस्त की क्या भाई, क्या स्पेशल क्या है 15 अगस्त? लाल बकर्स को सरप्राइज है। ओके भाई, चलो. तर मित्रांनो, आता आपण आत्तापर्यंत 3 गणपती कव्हर केलेत आजच्या दिवसामध्ये आणि तुम्ही पाहिलं असेल की या गणपतीला भरपूर क्राऊड होता परेल वर्कशॉपला. मूर्ती पण सिद्धेश दिगोले यांनी साकारलेली, तर खूप छान मूर्ती होती. आता ही पण सुरतलाच निघणार आहे. तर हा गणपती होता सुरतचा मल्हारी. पहिला गणपती पाहिला
सुरतचा विघ्नेश्वर, दुसरा पाहिला सुरतचा विश्वराज आणि तिसरा आपण पाहिला सुरतचा मल्हारी. म्हणजे 3 टोटली आपण गणपती आज पाहिले. आता चौथा गणपती राजन झाड यांच्याकडनं निघतो आहे, तर आपण आता तिकडेच जाणार आहोत. तर चला पटकन आता चौथ्या वर्कशॉपकडे जाऊया, कारण की आजचे जे प्रत्येक गणपती वेगवेगळ्या वर्कशॉपमधून निघालेत. तर चौथा गणपती आपण कव्हर करणार आहोत आगमनाला. चला पटकन. आता मी लालबागच्या गल्लीमध्ये पेरू कंपाऊंडमध्ये, आपले मित्र लोक पुढे गेलेले आहेत. तर आपण आता गणेश टॉकीज जवळ पोहोचलेलो आहे आणि आपल्याला 3 मूर्त्या समोर दिसतात आहे. बघा तुम्ही पाहू शकता, लांब आहेत जरा. आता जवळ जाऊन आपण शूट करणार आहोत. तर चला पटकन जाऊया मस्तपैकी. बघा एक राजन झाड यांच्याकडून मूर्ती आलेली आहे आणि एक तर आपण भायकाळ्याला कव्हर केली होती, ती रेश्मा ताई खातो यांच्या वर्कशॉपमधून. आणि तिसरी मूर्ती पाहूया आपण कुठली आहे. तुम्ही पाहत असाल समोर बघा एक चौथी मूर्ती आपल्याला आजच्या दिवसातली गणपती बाप्पांची चौथी मूर्ती भेटलेली आहे. आणि बघा राजन झाड यांच्या कार्यशाळेतून ही मूर्ती आलेली आहे. ही चौथी मूर्ती आहे सुरतची, जी सुरतला जाणार आहे थोड्या वेळात. चला आता फ्रंटमधनं दर्शन घेऊया. मित्रांनो ही चौथी मूर्ती आहे, या मंडळाचं नाव आहे सुरतचा विघ्नराज. ही चौथी मूर्ती आपल्याला सुरतची भेटलेली आहे. बघा मित्रांनो 1, 2 आणि 3 एकाच ठिकाणी 3 मूर्ती आहेत सुरतच्या. ग्रेट बेट आहे त्याच्यात. आणि हा सुरतचा विघ्नराज, ही राजन झाडे यांच्या कार्यशाळेतून आली आहे. इथे 2 नंबर विश्वराजा, सुरतचा विश्वराजा. आणि ही 3 नंबर सुरतचा विघ्नेश्वर. A few moments later. आता मित्रांनो बघा 2 मूर्त्या इकडनं निघालेल्या आहेत आणि आता भरपूर पाऊस पडला आहे आणि प्लॅस्टिक वगैरे लावलेलं आहे. सुरतचा विश्वराजा तुम्हाला आता इथं समोर दिसतो आहे. तर चला आता भरपूर लेट पण झाला आहे. आता व्हिडिओ इथं एंड करायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पाऊस पण भरपूर पडलेला आज. तर हा इकडे आता हे 3 मूर्त्या म्हणजे ऑलरेडी 3 मूर्त्या सुरतला रवाना झालेल्या आहेत आणि आता एकच मूर्ती राहिलेली आहे सुरतचा विश्वराजा. आता ही पण हिला प्लॅस्टिक वगैरे लावलेले वरनं. भरपूर लांबचा प्रवास आहे त्यामुळे व्यवस्थित सांभाळून न्यावी लागते. तर चला बोला गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो आजचा आपण दिवस तुम्हाला माहिती आहे, सकाळी आपण रक्तदान केलं चिंचपोकळीच्या चिंतामणीला. त्याच्यानंतर रक्तदान केल्याच्या नंतर पण आज आपल्यामध्ये एक एनर्जी होती दिवसभर. म्हणजे वाटलं नव्हतं की करेल आज आगमन कव्हर करून की खरंच. आता वाजलेत पण बघा किती वाजलेत तुम्हाला दाखवतो. 6:15 झाले. म्हणजे आम्ही सकाळी घरातून 9ला निघलो होतो आणि बरोबर आम्ही चिंचपोकळीला रक्तदान केलं. त्याच्यानंतर 4 आगमन होते आज, ते पण सुरतचे होते, कव्हर केले. 4 तारीख होते आणि 4 आगमन केले आम्ही बरोबर. व्हिडिओ 4 तारीख आणि 4 आगमन कव्हर केले ना. हो 4 हां सुरतचे होते ते पण. तर कुठला गणपती होता सांग. एक तर आपला मल्हारी ग्रुप सुरत, सुरतचा विश्वराजा, सुरतचा विघ्नराज, सुरतचा विघ्नेश्वर. बरोबर एक नंबर. तर 4 गणपती आपण आज कव्हर केले. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आजचा विसरू दिवसभर नका. माझा गणराय गणेश दादाच्या आठवड्याच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला भेटूया नवीन ब्लॉग सोबत. त्यापर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सपोर्ट करा आणि त्याला व्हिडिओला नक्की लाईक करा. बोला गणपती बाप्पा मोरया.